लायटिक आणि लायसोजेनिक सायकल. तर आपण व्हायरल जेनेटिक्स शिकतोय बघा, आणि व्हायरल जेनेटिक्स मध्ये आपल्याला दोन्ही सायकल्सचा स्टडी करायचा आहे, तो म्हणजे लायटिक आणि लायसोजेनिक सायकल. तर जेव्हा व्हायरसेस आपला DNA इंजेक्ट करतात होस्ट सेल, तेव्हा ते दोन प्रकारे स्वतःचा DNA रेप्लिकेट करतात आणि त्याच्यानुसार दोन टाइप्स पडतात, दोन सायकल्स असतात ज्यानुसार व्हायरस स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करत असतात. तर त्या दोन लाईफ सायकल्स आहेत, लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल. या दोन्ही सायकल आपल्याला स्टडी करायचे आहेत, आपल्याला सिलेबसला आहे, आणि या दोघांपैकी एक सायकल तर एक्झाम मध्ये विचारली जाते. त्यामुळे सगळे लक्ष देतील अशी मी अपेक्षा करतो. दोन्ही आपल्या ऐकून आणि कॅमेरा पण आणला. ओके, तर आपण सुरुवात करू. लायटिक सायकल. लायटिक सायकल काय आहे? लायटिकचा अर्थ होतो लायसिस होणे. लायसिस होणार आहे. कसं लायसिस होईल? होस्ट सेलचं. ओके, होस्टचा अर्थ काय होतो? होस्ट सेलचा जे पण सेल मध्ये पॅरासाइट किंवा इन्फेक्शियस एजंट स्टे करतात, इन्फेक्ट करतात. लेट्स से की T4 बॅक्टेरिया फाईल इन्फेक्ट केलेले ई कोलाय सेल. तर ई कोलाय सेल काय झाली? त्याची होस्ट सेल. होस्ट सेल आणि पॅरासाइट यांचं रिलेशन लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. पॅरासाइट काय असतो? पॅरासाइट हा ऑर्गॅनिझम असतो जो दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो स्वतःच्या फूड आणि शेल्टरसाठी. त्याला आपण म्हणतो पॅरासाइट. हा पॅरासाइट ज्या पण ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो त्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण होस्ट सेल. तर कोरोना व्हायरस आहे. कोरोना व्हायरस काय आहे? पॅरासाइट. हा पॅरासाइट कोणावर डिपेंड आहे? ह्युमन्सवर डिपेंड. त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी ह्युमन्स काय झाले? त्याची होस्टवर. तर होस्ट सेल वर डिपेंड असतात पॅरासाइट. तर या ठिकाणी व्हायरसेस, वी ऑल नो दॅट व्हायरसेस आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट. व्हायरसेस आपल्या सेलमध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करत असतात. त्यामुळे ते आपल्या सेलमध्ये त्यांचा DNA इंजेक्ट करतात आणि या ठिकाणी लायटिक सायकल मध्ये त्या होस्ट सेलचं लायसिस करतात. काय करतात? लायसिस करतात. लायसिस होणे म्हणजे ब्रेकडाऊन होणे. तर होस्ट सेलला ब्रेक ओपन करतात, ब्रेकडाऊन करतात. त्यामुळे आपण या सायकलला म्हणतो लायटिक सायकल. काय होणार आहे? लायटिक सायकल इज अ पेज रेप्लिकेटिव्ह सायकल दॅट टर्मिनेट्स डेथ ऑफ द होस्ट. अल्टिमेटली काय होते? होस्ट सेलची डेथ होते. तर खूप लायटिक सायकल मध्ये जेव्हा एंड होईल लायटिक सायकल तेव्हा होस्ट सेलची डेथ होणार आहे. होस्ट सेल पूर्ण कुठून जाणार आहे? बस्ट होणार. लायटिक सायकल प्रोड्युसेस न्यू फेजेस आणि त्या होस्ट सेल मधून न्यू फेजेस प्रोड्यूस होतो. फेजेसचा अर्थ होतो बॅक्टेरिया फेजेस. म्हणजे या ठिकाणी आपण बॅक्टेरिया फेजेसला कन्सिडर करून दोन्ही सायकल शिकणार, लायटिक ॲज वेल एज लायसोजेनिक. त्यामुळे जेव्हा होस्ट सेल ब्रेक ओपन होईल कुठे, तेव्हा त्याच्यातून नवीन फेजेस जे आहेत ते बाहेर पडतात. ठीक आहे. अँड लायसेस द ब्रेक ओपन द होस्ट सेल वॉल. होस्ट सेल वॉल जी पण असेल ती ब्रेकडाऊन होईल. होस्ट सेल ब्रेकडाऊन होईल आणि नवीन फास्ट जे आहेत ते जे आहेत ते रिलीज होणार. रिलीजिंग द प्रोजेनी व्हायरस. प्रोजेनी व्हायरस म्हणजे जे नवीन प्रोड्यूस झालेले व्हायरस आहेत ते व्हायरस ते रिलीज होते. अ फेज दॅट रिप्रोड्यूस ओनली बाय लायटिक सायकल इज कॉल्ड व्हायरल फेज. जे पण लायटिक सायकलने रिप्रोड्यूस करतात त्यांना आपण म्हणतो व्हायरल फेज. बॅक्टेरिया हॅव डिफेन्सेस अगेन्स्ट फेजेस इन्क्लुडिंग रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स. आता या व्हायरसेस पासून स्वतःला डिफेंड करण्यासाठी, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी बॅक्टेरिया हॅज सर्टन मेकॅनिझम. बॅक्टेरियामध्ये असं मेकॅनिझम असतं ज्याचा यूज करून बॅक्टेरिया स्वतःला या फेजेसच्या
जेनेटिक मटेरियल पासून डीएनए पासून स्वतःला प्रोटेक्ट करून ठेवते. तर त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स इन्व्हॉल्व असतात दॅट रिकॉग्नाइज अँड कट अप सर्टन पेजेस डीएनए. ते काय करतात, रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स काय करतात, डीएनए ला कट करून टाकतात. लेट्स से की एक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाच्या मध्ये व्हायरस इन्फेक्ट केलं, व्हायरसमध्ये हे जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाच्या आतमध्ये जातं. आतमध्ये गेल्यानंतर बॅक्टेरियामध्ये काही रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असतील. रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स काय करतील, त्याला क्लीव्ह करून टाकतील त्या डीएनए आणि जेणेकरून व्हायरस त्याची लाईफ सायकल कंप्लीट करू देऊ शकतो. तर त्याच्या अगेन्स्ट बॅक्टेरिया व्हायरसेसच्या अगेन्स्ट हे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स वर्क करत असतात. लायटिक सायकलचा पार्ट नाहीये, तर साइड मध्ये दिला म्हणून मी एक्सप्लेन करून दिला. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वर जाऊ आपण. ही आहे, आता लायटिक सायकलला सुरुवात करू आपण. पहिली स्टेप काय आहे, अटॅचमेंट ऑफ द व्हायरस टू दी होस्ट सेल. काय होईल, होस्ट सेलला व्हायरस अटॅच होतो. ही होस्ट सेल, होस्ट सेल म्हणजे हा एक बॅक्टेरिया आहे. काय बॅक्टेरिया, बॅक्टेरिया त्याचा हा जीनोम डीएनए, त्याची सेल वॉल आणि या बॅक्टेरियाच्या सेल वॉल हा व्हायरस अटॅच झाला. ही पहिली स्टेप आहे, अटॅचमेंट ऑफ द व्हायरस टू द बॅक्टेरिया. आपण काल T4 आणि लॅम्बडा पेजचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. T4 पेज मध्ये आपल्याला असे स्पाइक्स बघायला मिळतात. तर त्याच्या मदतीने आणि ही बेस प्लेटच्या मदतीने व्हायरस होस्ट सेलवर सिट करू. सिट करून काय करणार आहे, तो त्याचं हे जेनेटिक मटेरियल जे की हेड मध्ये प्रेझेंट असतं ते तो इंजेक्ट करणार. ही अटॅचमेंट मध्ये ऍक्च्युअली अटॅचमेंट फेज मध्ये व्हायरसेस फक्त बॅक्टेरियाच्या सरफेसवर अटॅच होतो. ठीक आहे, ही पहिली स्टेज अटॅचमेंट. सेकंड स्टेज आहे एंट्री ऑफ द फाज डीएनए अँड डिग्रेडेशन ऑफ द होस्ट डीएनए. दोन स्टेप बघा, दोन गोष्टी झाल्या. काय झालं, हा जो फेज डीएनए दिसतो या ठिकाणी आपल्याला, हा फेज डीएनए या ठिकाणी बघा आतमध्ये इन्सर्ट झाला, इंजेक्ट झाला. आणि दुसरी गोष्ट काय झाली, हा जो होस्टचा स्वतःचा डीएनए होता, होस्टचा क्रोमोझोम होता, तो होस्टचा क्रोमोझोम डिग्रेड झाला, त्याचे तुकडे तुकडे होऊन गेले बघा, फ्रॅगमेंट्स होऊन गेले. म्हणजे होस्टचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल राहिलंच नाही. काय राहिलं, तर या ठिकाणी व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आतमध्ये येऊन गेलं होस्ट सेलच्या. ही सेकंड स्टेज, एंट्री ऑफ द फेज डीएनए अँड डिग्रेडेशन ऑफ द होस्ट. ही सेकंड स्टेप होती लायटिक सायकलची. आपण लायटिक सायकल शिकतो. पहिल्या स्टेज मध्ये अटॅच झाला व्हायरस सरफेसवर. सेकंड स्टेज मध्ये व्हायरसने त्याचं जेनेटिक मटेरियल आतमध्ये टाकलं आणि डिग्रेडेशन करून टाकलं होस्ट सेलच्या जेनेटिक मटेरियल. थर्ड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे सिंथेसिस ऑफ व्हायरल जीन. काय, सिंथेसिस ऑफ व्हायरल जीनोम. सिंथेसिसचा अर्थ होतो तयार करणे. व्हायरल जीनोम अँड प्रोटीन्स काय तयार होती, आता या हे जे ब्लू कलरचं जेनेटिक मटेरियल दिसतंय तुम्हाला व्हायरसचं, या जेनेटिक मटेरियलचा यूज करून आणि होस्ट सेलच्या प्रोटीन सिंथेसिस मशीनचा यूज करून, लाईक रायबोझोम्स, होस्ट सेलचे रायबोझोम्स यूज करून, होस्ट सेलचे tRNA यूज करून, होस्ट सेलचे mRNA म्हणतात ना, mRNA याच्यापासून प्रोड्यूस होईल डीएनए पासून. होस्ट सेलचे रायबोझोम्स, tRNA आणि अदर एन्झाइम्सचा यूज करून व्हायरस काय करतील, स्वतःचे प्रोटीन सिंथेसिस. काय सिंथेसिस करतील, प्रोटीन्स. या ठिकाणी बघा व्हायरसेसचे प्रोटीन्स तयार झालेले दिसतात. प्रोटीन्स कसे तयार झाले, तुकड्या तुकड्यांमध्ये तयार झाले. कुठेतरी टेल फायबर्स तयार झाले, कुठे हेडचे प्रोटीन्स आपण पाहिले, हेडमध्ये कोणते प्रोटीन्स असतात, नंतर वेगवेगळ्या नंबर्सने प्रोटीन्स इंडिकेट केले, ते सगळे प्रोटीन्स तुकड्या तुकड्यांमध्ये सिंथेसिस होते. आपण प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस शिकलेलो. प्रोटीन सिंथेसिस कसे होते, डीएनए पासून mRNA तयार होतो. तर मग या ठिकाणी जो डीएनए एंटर केलेला आहे व्हायरसने स्वतःचा, त्या डीएनए पासून व्हायरसचा mRNA तयार होईल. mRNA कसा तयार होईल, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन मध्ये आरएनए पॉलिमरेज एन्झाइम लागेल. तो आरएनए पॉलिमरेज होस्ट सेलचाच यूज करेल व्हायरस. होस्ट सेलचाच आरएनए पॉलिमरेज यूज करून mRNA तयार करेल. mRNA चा यूज करून होस्ट सेलचे प्रोटीन्स तयार होतील.
सॉरी व्हायरसचे प्रोटीन्स तयार होतात. प्रोटीन्स कसे तयार होते? त्या ट्रान्सलेशन प्रोसेस. ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला माहिती आहे रायबोसोम्स लागतात, टीआरएन लागतो, एमआरएनए आपल्याला तयार झालेला आहे, एमआरएनए लागतो आणि काही एन्झाईम्स लागतात, इनिशिएशन फॅक्टर्स वगैरे लागतात, प्रोलॉंगेशन फॅक्टर्स, टर्मिनेशन फॅक्टर्स. ते सगळे आपण हा जो व्हायरस आहे तो यूज करणार आहे होस्ट सेलचा. स्वतःचं फक्त जेनेटिक मटेरियल होतं आणि त्याचा सगळ्यांचा यूज करून व्हायरस स्वतःचे प्रोटीन्स तयार करतो सेल. हे बघा, टेल फायबर तयार केले, या ठिकाणी हेड तयार केलं व्हायरस, स्पाइक्स तयार केले, बेस प्लेट तयार केली. अशा प्रकारे तो स्वतःचे प्रोटीन्स तयार करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये हे प्रोटीन्स जे तुकडे तुकड्यांमध्ये तयार झाले त्याची एक असेंब्ली तयार होते आणि व्हायरस पार्टिकल कम्प्लीट तयार होतो. टेल फायबर, टेल तयार झाले होते, हा हेड तयार झाला होता, हे जे स्पाइक्स होते ते तयार झाले होते. हे सगळे एकत्र येऊन काय तयार होतं? एक कम्प्लीट व्हायरस तयार होतो. त्याला म्हणतो आपण पेज असेंब्ली. पेज असेंब्ली ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स एकत्र येतात आणि कम्प्लीट व्हायरस पार्टिकल तयार होतो. फोर्थ स्टेज ऑफ द लायटिक सायकल. त्याच्यानंतर रिलीज होतात. आता सगळे फेजेस आपल्याला बघा या डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला. सगळे फेजेस तयार झालेले, या ठिकाणी तुकडे तुकडे येते फेजेसचे, सगळे फेजेस तयार झाले. आता फेजेस तयार झाल्यानंतर ते काय करतील? बॅक्टेरियाची सेल वॉल किंवा होस्ट सेलची सेल वॉल ब्रेक करतील आणि ब्रेक करून सगळे फेजेस बाहेर पडतील. या ठिकाणी बघा लायसिस झालेले, तुकडे तुकडे झालेले होस्ट सेलचे आणि व्हायरस बाहेर पडलेले. आणि परत जाऊन हे व्हायरस दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी होस्ट सेलचं ब्रेकडाऊन झालेलं आहे, लायसिस झालं, म्हणून या सायकलला म्हणतोय आपण लायटिक सायकल. ठीक आहे. लायटिक सायकल सिंपल सायकल आहे. 5 स्टेप मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता ती सायकल. पहिली स्टेप होती अटॅचमेंट, सरफेसला अटॅच झाला. सेकंड स्टेज मध्ये त्याने इंजेक्ट केला स्वतःचा डीएनए. त्याच्यानंतर होस्ट सेलचा डीएनए जो होता तो ब्रेकडाऊन केला. नंतर सिंथेसिस, स्वतःचे प्रोटीन्स तयार केले, स्वतःचा डीएनए रेप्लिकेट केला. ठीक आहे. सिंथेसिस ऑफ व्हायरल जीनोम म्हणजे काय केलं त्याने? स्वतःचा डीएनए रेप्लिकेट केला युजिंग होस्ट सेल्स एन्झाइम. देन स्वतःचे प्रोटीन्स तयार केले. प्रोटीन्स तयार केल्यानंतर जे प्रोटीन्स तयार केले त्याची असेंब्ली बनवली, स्वतःचे व्हायरल पार्टिकल्स. अप टू एका सेलमध्ये 100 पार्टिकल्स तयार होतात इकोलाच्या व्हायरसेसचे, आणि ते व्हायरसेसचे पार्टिकल्स तयार झाल्यानंतर ते ब्रेक डाऊन करून टाकतात होस्ट सेलला. होस्ट सेलला फोडून टाकतात आणि मग ते व्हायरस बाहेर पडतात. बाहेर पडून 5व्या स्टेजला आपण रिलीज, बाहेर पडून ते दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतात. अशा प्रकारे व्हायरस स्वतःची ग्रोथ करत असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण व्हायरसेसला इंट्रासेल्युलर ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतो, कारण त्याला दुसऱ्या सेलची गरज असते स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. बिकॉज ही डोंट हॅव एनी प्रोटीन सिंथेसिस मशिनरी ऑर सेल्युलर ऑर्गनायझेशन. व्हायरसेस मध्ये स्वतःचं काही सेल्युलर ऑर्गनायझेशन नसतं, म्हणून तो दुसऱ्या सेलचा यूज करतो स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. तर ही होती लायटिक सायकल. आय होप सगळ्यांना समजली असेल. लायसोजेनिक सायकल पण थोडीशी सिमिलरच आहे, थोडेफार 2-3 स्टेपचा बदल आहे, तो आपण पाहून घेऊ. लायसोजेनिक सायकल रेप्लिकेट्स द पाच जीनोम विदाउट डिस्ट्रॉइंग द होस्ट सेल. तर ही लाईन महत्वाची बघा, काय विदाउट डिस्ट्रॉइंग. ऍक्च्युली लायसोजेनिक सायकल पण नंतर लायटिक सायकल मध्ये कन्वर्ट होते, पण प्रिलिमिनरी फेज मध्ये लायसोजेनिक सायकल मध्ये विदाउट डिस्ट्रॉइंग द होस्ट सेल, व्हायरस जो आहे तो स्वतःचा डीएनए रेप्लिकेट करत असतो विदाउट डिस्ट्रॉय. म्हणजे होस्ट सेल डिस्ट्रॉय नाही होणार, होस्ट सेल तिची लाईफ जगतच राहील, रेप्लिकेट करत राहील आणि स्वतःचे रेप्लिकेशन करत असताना व्हायरस जिनोमचं पण रेप्लिकेशन होत राहील लायसोजेनिक सायकल. कसं होतं आपण स्लाइड मध्ये पाहणार आहोत. द व्हायरल डीएनए मॉलिक्यूल इज इनकॉर्पोरेटेड इनटू द होस्ट सेल्स क्रोमोझोम. आता ही गोष्ट लायटिक सायकल मध्ये आपण पाहिलेली. या ठिकाणी काय होतंय, व्हायरल डीएनए जो इंजेक्ट होतो, व्हायरल डीएनए तो इनकॉर्पोरेट केला जातो, इन्सर्ट केला जातो इनटू द होस्ट सेल क्रोमोझोम. होस्ट सेलच्या क्रोमोझोम मध्ये
होस्ट सेलच्या क्रोमोझोम मध्ये व्हायरस स्वतःचा डीएनए इंजेक्ट करतो, बरोबर. म्हणजे काय तयार होऊन जाईल, एक हायब्रिड सारखं तयार होऊन जाईल होस्ट आणि पॅरासाइटच्या जीनोम. दिस इंटिग्रेटेड व्हायरल डीएनए इज नोन ॲज प्रोफेज. काय म्हणतात या व्हायरल डीएनए ला, जो की इंटिग्रेट झालेला आहे होस्ट सेलच्या जीनोम मध्ये, प्रोफेज. Every time the host divides, it copies the page of the DNA and passes copies to the daughter cell. आता जेव्हा होस्ट सेल डिवाइड करेल तेव्हा हा व्हायरसचा डीएनए पण डिवाइड करेल, बरोबर. व्हायरसचा डीएनए पण रेप्लिकेट करेल आणि होस्ट सेलचा क्रोमोझोम सोबत ते पण डिवाइड करेल. आणि जेव्हा नवीन डॉटर सेल प्रोड्यूस होईल त्या डॉटर सेल मध्ये पण हा व्हायरसचा डीएनए प्रेझेंट असेल. ठीक आहे, तर आपण डायग्राम नीट पाहून या ठिकाणी बघा, हा होस्ट सेल दिसतोय, ही लायसोजेनिक सायकल. आता आपण लायसोजेनिक सायकल पाहतो. तर या सायकल मध्ये बघा, पहिले अटॅचमेंट फेज सेम होती, अटॅच झाला व्हायरस होस्ट सेलच्या सरफेसवर. अटॅच झाल्यानंतर त्याने स्वतःचा डीएनए जो आहे तो इंजेक्ट केला आतमध्ये. हा ब्लू कलर मध्ये, आता मी रेडने इंडिकेट केला, इंजेक्ट केला. इंजेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी त्याने त्याचा डीएनए, व्हायरसने त्याचा डीएनए इनकॉर्पोरेट केलेला आहे होस्ट सेलच्या डीएनए. या ठिकाणी बघा मी रेड कलर काय केला, व्हायरसने त्याचा डीएनए होस्ट सेलच्या डीएनए मध्ये इन्सर्ट करून असे काय केलं. आता व्हायरसेसने इंजेक्ट करून टाकायचं होस्ट सेलच्या डीएनए मध्ये. तर जेव्हा होस्ट सेल डिवाइड करेल तेव्हा हा डीएनए पण व्हायरसचा डीएनए पण डिवाइड करेल आणि या डीएनए ला आपण प्रोफेज म्हणतो, एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. तर जेव्हा हा व्हायरस डिवाइड करेल, बॅक्टेरिया डिवाइड करेल, तेव्हा तो फेज डीएनए पण डिवाइड करेल आणि तो फेज डीएनए नंतर परत रिमूव्ह होईल, बाहेर निघाला बघा फेज डीएनए. या ठिकाणी डॉटर सेल मध्ये तो फेज डीएनए निघालाय, त्याच्यानंतर तो परत बाहेर येईल, बाहेर येऊन तो त्याची प्रोटीन सिंथेसिस करेल आणि तो नंतर लायटिक सायकल मध्ये परत चालेल. बघा ही लायटिक सायकल मध्ये, लायटिक सायकल मध्ये काय होतं आपण पाहिलेलंच आहे. लायटिक सायकल मध्ये परत प्रोटीन सिंथेसिस होते, व्हायरल असेंब्ली तयार होते, त्यानंतर होस्ट सेल बस्ट होते आणि परत व्हायरसेस बाहेर पडतात, ते दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतात. तर लायसोजेनिक सायकल मध्ये फरक फक्त इतकाच आहे की व्हायरसचं जेनेटिक मटेरियल होस्ट सेलच्या जेनेटिक मटेरियल मध्ये येतं. होस्ट सेलच्या जेनेटिक मटेरियल मध्ये इन्कॉर्पोरेट झाल्यानंतर होस्ट सेल जेव्हा डिवाइड करेल तेव्हा व्हायरसचा डीएनए पण तो डिवाइड करेल. व्हायरसचा डीएनए डिवाइड झाल्यानंतर जेव्हा डॉटर सेल्स मध्ये व्हायरसचा डीएनए येऊन जाईल, त्यानंतर तो व्हायरसचा डीएनए बाहेर निघेल होस्ट सेलच्या डीएनएच्या, त्यानंतर तो स्वतःचे प्रोटीन सिंथेसिस करेल. त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर असेंब्ली तयार करेल. असेंब्ली तयार करून तो नवीन पेजेस तयार करेल. नवीन पेजेस तयार झाल्यानंतर तो बस्ट होऊन परत दुसऱ्या सेलला इन्फेक्ट. तर ही लायसोजेनिक सायकल होती. या ठिकाणी फक्त लायसोजेनिक सायकल परत एकदा रिपीट दाखवली होती. तो डॉटर डीएनए मध्ये इन्कॉर्पोरेट झालेला आहे व्हायरसचा डीएनए. त्यानंतर डॉटर डीएनए जेव्हा रेप्लिकेट करते तेव्हा ती व्हायरसचा डीएनए सुद्धा रेप्लिकेट करते. व्हायरसचा डीएनए रेप्लिकेट केल्यामुळे जो डॉटर सेल असतो तिच्यात पण हा प्रोफेज येऊन येतो. त्याच्यानंतर आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम हा जो व्हायरसचा डीएनए तो सेपरेट होऊन जातो आणि त्याच्यापासून प्रोटीन्स तयार होतात. प्रोटीन्स तयार झाल्यानंतर नवीन असेंब्ली तयार होते आणि ही लायटिक सायकल मध्ये चालली आहे आणि ही लायसोजेनिक सायकल कंटिन्यू होत राहते. म्हणजे ऍट द एंड ऑफ द लायसोजेनिक सायकल खूप सारे आपल्याला डॉटर सेल्स मिळतील ज्याच्यामध्ये फेज पार्टिकलचा जीनोम बघायला मिळेल आणि ते सगळे मग नंतर लायटिक सायकल मध्ये चालले जातील आणि तिथे होस्ट सेलचं ब्रेकडाऊन. ठीक आहे, तर हा फरक आहे लायटिक आणि लायसोजेनिक सायकल. आय होप सगळ्यांना समजले असेल. जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. 5 स्टेप लक्षात ठेवायचे: अटॅचमेंट, इन्सर्शन ऑफ जीनोम, सिंथेसिस ऑफ व्हायरल प्रोटीन्स, असेंब्ली आणि रिलीज. या 5 स्टेप मध्ये तुम्ही लायटिक आणि लायटिक सायकल लक्षात ठेवू शकता. लायसोजेनिक सायकल मध्ये 2-3 स्टेप एक्स्ट्रा आहेत त्या लक्षात ठेवायच्या.
ते आपण पाहिलं. तर आय होप एवढं इनफ आहे. व्हायरसेसवर अजून काही इन्फॉर्मेशन असतील तर तुम्ही सर्च करा, बघा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. लायटिक आणि लायसोजेनिक सायकल लास्ट लेक्चरला तुम्हाला लायटिक आणि लायसोजेनिक सायकल समजलं, त्यामुळे परत एक्सप्लेन करू. ज्यांना काही डाऊट असेल तर तुम्ही आता स्वतःला अनम्यूट करू शकता आणि क्वेश्चन्स विचारू शकता. अलाव केलाय तुम्हाला अनम्यूट करायसाठी. ज्यांना डाऊट असेल त्यांनी क्वेश्चन्स विचारू. समजले लायटिक आणि लायसोजेनिक सायकल? फक्त 5 स्टेप लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम मध्ये विचारलेली तुम्हाला डायग्राम पण काढायची, लेबलिंग करून एक्सप्लेन करायची. लायटिक दोन्ही पैकी एक सायकल विचारली जाते, म्हणून दोन्ही सायकल प्रिपेअर करून घ्यायचे. काही असे डिफिकल्ट एनी क्वेश्चन्स? नाही? हॅलो हा बोला सर, लायसोजेनिक सायकल एकदा रिपीट करता का? हो. लायसोजेनिक सायकल बघा, लायटिक सायकल ज्यांना समजली असेल त्यांना लायसोजेनिक पण समजायला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. लायसोजेनिक सायकल मध्ये थोडासाच फरक आहे. तो काय, तर होस्ट सेलच्या जिनोम मध्ये व्हायरस स्वतःचा जिनोम इनकॉर्पोरेट करतो. काय करतात? होस्ट सेलच्या जिनोम मध्ये, होस्ट सेलच्या डीएनए मध्ये व्हायरस स्वतःचा डीएनए इनकॉर्पोरेट करतो. कसा करतात? तर ऍक्च्युली याच्यामध्ये पण स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या म्हणजे अशा की आधी ते काय करते, होस्ट सेलचा डीएनए ब्रेकडाऊन करते. होस्ट सेलचा डीएनए ब्रेकडाऊन करून त्याच्यातला सर्टन सेगमेंट रिमूव्ह करते. रिमूव्ह केल्यानंतर हा जो डीएनए इंजेक्ट झालेला आहे, हा जो डीएनए इन्सर्ट झालेला आहे व्हायरसचा, तो व्हायरसचा डीएनए आतमध्ये ते इंजेक्ट करते युजिंग सर्टन एन्झाइम्स लाईक लायगेज एन्झाइम. लायगेज एन्झाइम काय करतो? लायगेज एन्झाइम दोन डीएनए ला जॉईन करून देतो. तर लायगेज एन्झाइमचा यूज करून व्हायरस काय करते, स्वतःचा डीएनए आतमध्ये इन्सर्ट करून देते होस्ट सेलच्या डीएनए. आता या ठिकाणी हे स्ट्रक्चर काय तरी असं दिसत, लेट्स से की हा होस्ट सेलचा डीएनए आणि ही फेज डीएनए वेगळ्या कलरने दाखवतो, येलो कलरने मी फेज डीएनए दाखवतो. तर असं काहीतरी आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर बघायला मिळेल. आफ्टर इनकॉर्पोरेटिंग द व्हायरल डीएनए इनटू द होस्ट सेल जिनोम. हा रेड कलर मध्ये होस्ट सेलचा जिनोम आहे आणि येलो मध्ये व्हायरसचा जिनोम. तर आता ही सेल आहे बघा, ही सेल जेव्हा डिवाइड करेल ज्याच्यामध्ये व्हायरसचा डीएनए येऊन गेलेला आहे त्याच्या जिनोम. आता ही सेल जेव्हा डिवाइड करेल तर सेल डिवाइड करताना काय काय करते, सगळ्यात आधी स्वतःचं रेप्लिकेशन करते डीएनएचं. आता रेप्लिकेशन जेव्हा करेल तर तेव्हा या डीएनएचं रेप्लिकेशन होत असताना या व्हायरसच्या डीएनएचं पण रेप्लिकेशन, बरोबर. व्हायरसच्या डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला काहीतरी या प्रकारे बघायला मिळेल. आधी डीएनएचं रेप्लिकेशन होईल तर आपल्याला असे दोन मॉलिक्यूल्स बघायला मिळतील जिनोमचे, ज्याच्यामध्ये अर्धा डीएनए होस्ट सेलचा असेल आणि अर्धा व्हायरसचा असेल. तर आपल्याला दोन डीएनए मिळाले आफ्टर द रेप्लिकेशन ऑफ द होस्ट सेल्स. रेप्लिकेशन झाल्यानंतर ही सेल डिवाइड करेल तर ऑब्विसली दोन्ही सेलमध्ये दोन्ही डॉटर सेलमध्ये व्हायरसचा आणि होस्टचा दोन्ही डीएनए येऊन जाईल, बरोबर. तर तीच फेज या ठिकाणी शो केलेली आणि आपल्याला ही डॉटर सेल मिळाली. या डॉटर सेल मिळाल्यानंतर आता काय होईल, हा जो व्हायरसचा डीएनए ब्लू कलर मध्ये दाखवलेला आहे तो बाहेर पडेल. या ठिकाणी बघा बाहेर आला, मी रब करून देतो, ही ओरिजिनल डायग्राम आहे. या ठिकाणी बाहेर येऊन गेला बघा. आता बाहेर आल्यानंतर ही सेल लायटिक सायकल मध्ये चालली. लायटिक सायकल मध्ये काय होतं आपल्याला माहितीच आहे, या डीएनएचा यूज करून प्रोटीन्स तयार होतील. प्रोटीन्स तयार होऊन पेज असेंबली होईल, पेज असेंबली होऊन पेजेस रिलीज होतील
आणि बाकीचे जे डॉटर सेल्स आहेत ते लायसोजेनिक सायकल मध्ये रिपीट करतील. आता याच समजा परत एकदा रेप्लिकेशन झालं तर काय होईल, सॉरी या सेलचं रेप्लिकेशन झालं तर याच्यासारखे 2 सेल्स तयार होतील, त्यांच्यामध्ये व्हायरसचा आणि होस्ट सेलचा डीएनए. परत त्याचं रेप्लिकेशन झालं तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डीएनए असतील. पण काही सेल जे आहेत ते परत लायटिक सायकल मध्ये चालले जातात, काही सेल लायसोजेनिक सायकल मध्ये कंटिन्यू होतील. At the end of the lysogenic cycle ते लायटिक सायकल मध्ये जातात. आय होप हे क्लिअर झालं असेल, समजलं तुम्हाला? येस सर. ठीक आहे, अजून कोणाला काय डाऊट? आपले माईक सॉरी आपले कॅमेरा जे आहेत करीना ते म्यूट ठेवत जा प्लीज. सॉरी कॅमेरा जे ते ऑफ ठेवत जा प्लीज, कारण की आपण युट्यूबला पण अपलोड करणार आहेत हे लेक्चर. काही लेक्चर जे असतात तर माझ्या व्यतिरिक्त तुम्ही नको दिसायला. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो थोडा वास्ट आहे, त्यामुळे आपण पुढे कंटिन्यू करू. आजसाठी एवढं इनफ आहे. उद्या पण हाच टाइम राहील लेक्चरचा. काही डाऊट असेल तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला पण विचारू शकता. मी नोट्स सेंड करतो, तुमचे डाऊट्स क्लिअर करा आणि काही उरले असतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करू. थँक्यू सर.